हे आता नवीन फॅशनच झाली आहे. जर ह्या म्हटलं नाही तर कोण लोक थांबत नाही हो. आता चांदणं किती दिवस चांदणं पडून आता ती पौर्णिमेची रात्र संपली बुवा. आता अमावस्या लागली. अमावस्या अमावस्याची अजून बायांच्या हल्दीचे लग्नात लावून सुटले की बुवा म्हणतो नवरं दिसता. अरे अजून त्यांनी सांगितलं नाही. तुका घे कसा कळला, तुका घे कसा कळला, हळद लायताना हात लागलो. हदला उलट टाकतं काय ठेवताय की शिल्लक. फक्त तुम्ही हसत राहायचं. हसलात तरी जरा जे टाळ्या वाजवलात ना की आमका जरा जोर येतात. त्यांचा जरा मळमळीत झाला. एकच सारे गम पदानीचा सांग इथं कोमा करायचं. अतिशय सुंदर गो आमचे गातात खरंच. म्हणजे आम्हाला शिकण्यासारखं काहीतरी आहे. पण आता डबल बारी म्हटल्यानंतर त्यांचं मोठे पण करून मला जमणार नाही. कारण काय सुट्टाला तर असं झालंय त्यांचा जायचं मार खाला नाही तिकडे ठाण्यात. तुमका सांगणार नाही ते असाच झाला. एकदा पाटलाकडे त्या पाटलाच्या मुलाचं लग्न होतं बघा. आणि त्या पाटलाने काय सांगितलं की म्हणाला गणेश सुतार बुवा की माझ्या मुलगाचं लग्न आहे तर त्याच्यासाठी मला असा एक पलंग बनवून द्या. असा म्हणाला एवढा जबरदस्त पलंग बनवून द्या की माझ्या मुलाबरोबर त्याची बायको सुद्धा त्या पलंगावर झोपणार आहे. आता एवढं झाल्यावर ठीक होतं ना. पण ह्यानं पुढे बोलायची नाही सवय. म्हणाला काय तर तो पुन्हा सांगतोय की माझ्या मुलाबरोबर म्हणाला माझी बायको सुद्धा या पलंगावर झोपणार आहे. त्याची बायको सुद्धा या पलंगावर झोपणार आहे. तर बुवा म्हणाला काय हरकत नाही. ओ त्याची बायकोच काय त्याच्या बायको बरोबर म्हणला का तुमचा गाव जरी झोपला तरी म्हणाला पलंगाला काय हात लागणार नाही. त्या पाटलाने मानगोटी धरली आणि उचलून ठाणा स्टेशनला आणून ठेवलं. आणि त्याचं मगाशी मला काहीतरी सांगत होते की बुवा म्हणाला गावी निघाले देवगडला कोकणात. आता तुम्ही सरळ एक विचार करा. जर देवगडला जायचंय किंवा कोकणात जायचंय, मी राहतो पनवेलला, सीएसटी ला जायची गरज काय. भैया सुधारले मुंबईत, माणूस सुधारले पनवेल वरनं मी गावी जाणार ना. काय माझं गाव तिकडे का दिल्ली का. कोकण म्हणतात दिल्लीचा तिकडे सांगतात सीएसटी गेलो म्हणाल. आता त्याच गाडीने काहीतरी सांगितलं ना की तो डबा तिथं ठेवला सीएसटी ला आणि मी तिकडे झोपून राहिलो.